आज दिनांक 23 एप्रिल रोजी मावळ लोकसभा 33 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तसेच महागठबंधनचे अधिकृत उमेदवार श्री संजोग वागेरे पाटील यांनी आज आपल्या लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल केला। यावेळी महागठबंधनचे सर्वच मित्र पक्षांच्या बड्या नेत्यांनी यावेळेस आवर्जून हजेरी लावली होती। यावेळी महागठबंधनाच्या सर्वच मित्र पक्षाच्या बड्या नेत्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली होती। आदित्य ठाकरे, अमोल कोल्हे, रोहित पवार यांसारखे दिग्गज नेते देखील यावेळेस उपस्थित होते। निगडी येथील संभाजी चौकाच्या आसपासचा साधारण 3 किलोमीटरचा संपूर्ण परिसर हा महागठबंधनच्या कार्यकर्त्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी भरून गेला होता। कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून देखील मोठ्या संख्येने महागठबंधनाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हजेरी दिली होती। संजोग वागेरे पाटील यांच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला जी तोबा गर्दी त्यांच्या चाहता वर्गांनी व महागठबंधनाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केली होती, त्याच्यावरनं संजोग वागेरे पाटील हे मावळ लोकसभा निवडणुकीला किती लाखाच्या मताधिक्यांनी विजयश्री खेचून आणतील याचा अंदाज नक्कीच लावता येत होता। मित्रांनो, आज 23 एप्रिल आणि आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे मावळ लोकसभा अधिकृत उमेदवार श्री संजोग वागेरे हे आज आपला निवडणुकीचा अर्ज भरणार आहेत आणि आज आपण निगडी येथील संभाजी चौकामध्ये उभे आहोत आणि संजोग वागेरे त्याचबरोबर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे देखील आगमन इथे होणार आहे आणि थोड्याच वेळात संजोग वागेरे जे त्यांचं प्रस्थान इथे होणार आहे आणि आज ते आपला निवडणुकीचा अर्ज जो आहे तो भरणार आहेत। आणि आज पाहू शकतात की माझ्या मागे किती गर्दी यावेळेला आणि नागरिकांचा जो उत्साह यावेळेला आहे आणि खरोखर कुठेतरी स्पष्टपणे दिसून येत आहे की संजोग वागेरे यांना जो जनतेचा प्रतिसाद आहे, जनतेकडनं जो कौल मिळालेला आहे हा कुठेतरी 100% एक विजयाची नांदी आपण ज्याला म्हणतो आणि एक कौल जो आहे तो जनतेने जो आहे तो संजोग वागेरे यांना दिलेला आहे आणि लवकरच आपण संजोग वागेरे यांचं इथे आगमन होणार आहे आणि त्याचबरोबर संजोग वागेरे यांच्याशी आपण आता संवाद देखील साधणार आहोत। माननीय आदित्य ठाकरे यांचं मावळ मतदारसंघामध्ये स्वागत। चला मित्रांनो, ही भारताची मशाल पेटवा आणि माननीय संजय भाऊ यांना संसदेत पाठवा। युवकांची मशाल आहे, बेरोजगारांची मशाल आहे। मशाल पेटली पाहिजे, मशाल पेटली आणि मावळची चिंता केली, मशाल पेटली आणि लोकशाही पेटली।
ताई, त्याचप्रमाणे आमच्या देवरोडच्या सर्व पदाधिकारी, आमच्या महिला पदाधिकारी, आमच्या नगरसेविका, माजी नगरसेविका, आमच्या मावळमधून आलेले आमचे राष्ट्रवादी काँग्रेस, आप, शेकापा या पक्षाचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे आमचे कर्जत खालापूरचे माननीय नितीन सावंत आणि शिरीष धरत हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मी सर्वांचं या ठिकाणी साहेब स्वागत करतो.